महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। शिवसेना चंद्रपूर तालुका महिला आघाडी आणि भारतीय कामगार संघटना जिल्हा चंद्रपूरच्या वतीने एक जाहीर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले। खासदार राहुल गांधी यांनी अमेरिका येथील वॉशिंग्टनमधील जॉर्जटाउन विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसोबत चर्चा करताना काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करण्याची घोषणा केली होती। त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा गांधी चौक येथे आयोजित करण्यात आला होता। या मोर्चात शिवसेना चंद्रपूर तालुका प्रमुख संतोष पारखी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मिनलताई आत्राम यांच्यासह वैद्यकीय जिल्हा प्रमुख अरविंद धीमान, वैद्यकीय जिल्हा प्रमुख आणि कामगार जिल्हा उपाध्यक्ष दीपक कामतवार, महिला आघाडी चंद्रपूर तालुका प्रमुख कृष्णा सुरमवार, महिला आघाडी भद्रावती तालुका प्रमुख योगिता घोरुडे यांच्यासह इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसेना पक्षातर्फे शिवसेना महिला आघाडी चंद्रपूर आणि कामगार संघटना आणि शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भाऊ पारखी आणि मी मिनलताई आत्राम, धीमान साहेब आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज काँग्रेसच्या विरोधात आपण आंदोलन करतात। कारण काँग्रेस विरोधात कोण आहे हे आज सर्वांना माहीत झालं आहे। आजपर्यंत म्हणत होते की युती सरकार हे काँग्रेसच्या म्हणजे संविधानाच्या विरोधात आहे, पण संविधानाच्या विरोधात कोण आहे आज हे सर्व जनतेला पूर्ण भारतात माहीत झालं आहे की पोटात एक आणि ओटात एक हे आज राहुल गांधींनी दाखवून दिलं आहे। आणि राहुल गांधी हे आज आरक्षणाच्या विरोधात बोलत आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आरक्षण रद्द करू बा, पण ते आजपर्यंत भाजप सरकारला किंवा महायुती सरकारला म्हणत होते की याची जर सत्ता आली तर आम्ही आरक्षण रद्द करू, पण आज राहुल गांधीनं बोलून अमेरिकेने जाऊन बोललं आहे की आम्ही आरक्षण रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार, आम्ही रद्द करू बा असं तर त्यांनी म्हटलं की आम्ही रद्द करणार। असं हे काँग्रेसच्या अशा अध्यक्षाला आपण त्यांना धडा शिकवला पाहिजे जनतेने, जनतेने समजून घेतलं पाहिजे की आरक्षणाच्या विरोधात आहे कोण, युती सरकार आहे की राष्ट्रीय आघाडी सरकार आहे हे सर्वांनी आता जाणून घेतलं पाहिजे आणि महायुतीच्या सरकारच्या पाठीशी राहिले पाहिजे आणि काँग्रेसचे करता सरकार राहुल गांधी यांना धडा शिकवला पाहिजे आणि त्यांचे सरकार खाली कसं खेचता येईल आणि आपलं आरक्षण कसं वाचवता येणार हे जनतेने जाणून घेतलं पाहिजे। युती सरकारची आज काळाची गरज आहे की आपल्याला संविधान वाचवायचं आहे। संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेस सरकारला खाली खेचलं पाहिजे आणि राहुल गांधीला त्यांचा एक घरचा रस्ता दाखवला पाहिजे असे सर्व जनतेने प्रयत्न करावा आणि आमच्या महायुतीच्या सरकारला मदत करावी, आमच्या शिंदे साहेबांच्या पाठीशी राहावं। मी एवढंच बोलते आणि संविधानाच्या विरोधातल्या काँग्रेस सरकारला आम्ही आज निषेध करतो आणि कारवाई करावी राहुल गांधीवर असं मी शासनाला सांगते। आणि इथेच आमच्या पूर्ण चंद्रपूर महिला आघाडी आणि पदाधिकारी यांच्या सहयोगाने आम्ही आज राहुल गांधी यांचा आम्ही आज निषेध करत आहोत। शिवसेना चंद्रपूर तालुका व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन येथे काँग्रेस पार्टीचे राहुल गांधी यांनी जे आरक्षण विरोधी जे काम केले आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही शिवसेनेच्या वतीने जाहीर त्यांच्या पक्षाचा जाहीर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे चंद्रपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सगळे महिला आघाडीचे पदाधिकारी आणि चंद्रपूरचे शिवसैनिक एकत्र झालेले आहोत। चंद्रपूर जिल्हा ब्युरो चीफ संतोष झाडे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।